सोबत डॉक्टर नीलम गोरे जोडलेले आहेत शिवसेनेच्या नेत्या। नीलमताई, पवईमध्ये हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एका मानस तज्ञानं शाळेचं टेंडर त्याला मिळालं होतं, काम केलं, त्यांनी पैसे न मिळाले, त्यामुळे त्यांनी काही 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलेलं आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार हा मुंबईमध्ये पवईमध्ये घडलाय। माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलांची आता सुखरूप सुटका केली अशी बातमी हो, पाहिली केली आहे, मी। सुटका केली आहे सुखरूप। तर ती सुटका केलेली आहे, ती चांगली गोष्ट आहे। त्याबद्दल मी संबंधितांचं, मला वाटतं पोलिसांनी सुटका केलेली आहे, तर त्यांनी योग्य काम केलेलं आहे, त्यात शंका नाही। आता असं आहे की हा स्वतः जो माणूस स्वतःला तज्ञ म्हणवतो, हाच एक मनोविकृत माणूस दिसतोय त्याच्या वर्तनावरून सगळ्या, आणि अशा प्रकारचं गुन्हेगारी पद्धतीने सूड काढणं दुसऱ्यावरती, या गोष्टी जेवढ्या चिंताजनक वाटतात त्याच्यापेक्षाही जास्त त्या कायद्याचा भंग करणारे आहेत, यात काही शंकाच नाहीये। दुसरं असं की आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या मायानगरीमध्ये, मुंबईमध्ये एखादी जेव्हा माहिती समोर येते त्यावेळेला कशासाठी कोणाला बोलावलेलं आहे याची खातरजमा करणं सुद्धा अवघड होऊन जातं, आणि त्यामुळे या सगळ्याचं जेवढं प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन होईल, कुठल्या गोष्टी कोण करतंय, ते का करतंय, त्याच्याबद्दल काय नियमावली, म्हणजे केवळ पोलिसांचा अंकुश असा भाग नाहीये, आपणच समाजाची काही नियमावली बनवली पाहिजे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लोक ब्लॅकलिस्ट होतील आणि परत परत असे गुन्हे करण्यासाठी त्यांना मोकळं रान मिळणार नाही। परंतु जय महाराष्ट्रांनी ज्या प्रकारे समोर आणलेलं आहे प्रकरण, त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करते। आणि जी मुलं त्यातून आता सुटका झालेली आहेत त्यांना धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन किंवा त्यांच्या जवळचे जे जिवलग असतील त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न करावा, असं मला आवाहन करावंसं वाटतं। त्या मुलांची काहीच चूक नाहीये, त्याच्यात हे कायम सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। नीलमताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।